चॅनल मोनाल रेसिपीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत एक चिकनची रेसिपी ज्याचं नाव आहे ज्युसी चिकन। त्यासाठी सगळ्यात आधी आपण इथे घेतलेला आहे चिकन। त्यामध्ये आपण ॲड करून घेणार आहे सॉल्ट, चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये ब्लॅक पेपर पावडर ॲड करून घ्यायचं आहे। ब्लॅक पेपर पावडर ॲड करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण ॲड केलेला आहे अद्रक लसूणची पेस्ट। इथे मी घरी बनवलेली होती अद्रक लसूणची पेस्ट। त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये ॲड केलेला आहे आपण रेड चिली पावडर ॲड करून घेतलेली आहे। त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे एग। इथे एक अंडा ॲड करून घ्यायचा आहे। आपण अंडा ॲड करून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये ॲड करून घेणार आहोत मैदा इथे आपण 2 स्पून मैदा ॲड केलेला आहे। तेवढ्याच क्वांटिटीमध्ये आपण त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवरसुद्धा ॲड करून घ्यायचं आहे। मैदा आपण कोटिंग देण्यासाठी यूज करणार आहे आणि कॉर्नफ्लॉवरमुळे आपल्या चिकनला ना एकदम क्रिस्पी टेक्स्चर येईल, त्यासाठी आपण कॉर्नफ्लॉवर ॲड करून घ्यायचं आहे। आता हे सगळं ॲड करून झाल्यानंतर आपण त्याला एक प्रॉपरली मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याचं एक प्रॉपर मिक्सचर असं बनवून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये बरेच प्रकारचे सॉससुद्धा यूज करून घेणार आहे। मी तुम्हाला आधी हे सांगत होते की जसं की लसूणची जी पेस्ट असते जी आपण घरी बनवतो आणि आपण रेडीमेड जी ऑर्डर करून मागवतो त्या दोन्हीमध्ये खूप फरक असतो। आणि आपण घरी जी अद्रक लसूणची पेस्ट बनवतो त्यामुळे चांगली टेस्ट येते, पण आपण बाहेरून जी अद्रक लसूणची पेस्ट आणतो त्यामध्ये एवढी टेस्ट लागत नाही। तर इथे आपण आपलं पॅन जो आहे तो गरम करत ठेवायचा आहे। त्यामध्ये आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि आपण आपलं चिकन जे आहे ते एकदम लो टू मीडियम फ्लेमवरती फ्राय करून घ्यायचं आहे जोपर्यंत थोडंसं ते ब्राउनिश होत नाही तोपर्यंत। आता इथे तेल गरम झालेलं आहे। एक एक करून आपले चिकनचे जे पीसेस आहेत ते आपण ह्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत। तुम्ही चिकन फ्राय करायच्या आधी जेव्हा आपण चिकनचं मिक्सचर बनवतो त्या टाईमला तुम्ही त्याच्यामध्ये थोडासा फूड कलर ॲड करू शकता। रेड कलर किंवा ऑरेंज कलर तुम्ही ॲड करू शकता त्याला एक चांगला कलर येण्यासाठी। जास्त कलर ॲड करायचा नाही आहे, एकदम थोडासाच कलर आपण ॲड करू शकतो त्याच्यामध्ये। आता इथे आपण चिकन जे आहे आपलं ते तेलामध्ये टाकून झालेलं आहे, तर आपण त्याला फ्राय करून घ्यायचं आहे। दोन्ही साईड चेंज करत राहायचं आहे जेणेकरून दोन्ही साईड एकदम क्रिस्पी होतील आपल्या। त्यानंतर चिकनला आपण लो टू मीडियम फ्लेमवरतीच फ्राय करून घ्यायचं आहे। त्यांनी चिकन आतमधून सुद्धा प्रॉपरली कुक होईल, नाहीतर आतमधून ते पूर्णपणे शिजणार नाही, कच्चा राहील। त्यासाठी आपण त्याला लो टू मीडियम फ्लेमवरती फ्राय करायचं आहे। तर इथे आपलं चिकन जे आहे ते आता तुम्ही बघू शकता थोडं गोल्डन कलर आलेला आहे, त्याला थोडं फ्राय होत आलेलं आहे। थोडा ब्राऊन कलर आल्यानंतर आपलं चिकन जे आहे ते रेडी होऊन जाईल। तर तुम्ही बघू शकता थोडासा ब्राउनिश असा कलर यायला लागलेला आहे आपल्या चिकनला। आणि जेव्हा ब्राऊन होतील तेव्हा एक त्यांना असं जर आपण ब्राउनिश फ्राय केलं तर थोडे क्रिस्पी होतील। तर तुम्ही बघू शकता की इथे किती क्रिस्पी टेक्स्चर आलेलं आहे आपल्या चिकनला। तर आपण आता चिकन जे आहे ते साईडला ठेवून द्यायचं आहे। त्यानंतर आपण इथे एक पळी तेल ॲड केलेलं आहे, त्याच्यामध्येच आपण थोडंफार अद्रक लसूणची पेस्ट ॲड करून घ्यायची आहे। इथे तुम्ही डायरेक्ट गार्लिक यूज करू शकता, त्यामध्येच थोडंसं अद्रकसुद्धा टाकू शकता तुम्हाला जर आवडत असेल तसं, किंवा मग पेस्टसुद्धा ॲड करू शकता। त्यानंतर इथे मी चिली सॉस ॲड केलेला आहे। चिली सॉस मी इथे ॲटलिस्ट 1 to 2 स्पून चिली सॉस ॲड केलेला आहे। त्यानंतर आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे आपल्या पेस्टमध्ये। त्यानंतर ह्याच्यामध्ये मी ॲड केलेला आहे डार्क सोया सॉस आपण जास्त नाही तर आपण फक्त अर्धा चमचा ॲड केलेला आहे। त्यानंतर आपण इथे स्वीट अँड स्पायसी सॉस ॲड करायचा आहे। थोडंसं ॲड करून झाल्यानंतर त्याला आपण मिक्स करून घ्यायचं आहे, प्रॉपरली मिक्स करायचे आहेत। आणि थोड्या वेळानंतर आपण राहिलेले आपले बाकीचे जे स्पायसेस आहेत ते आपण ॲड करून घ्यायचे आहेत। लास्ट रेसिपी मी माझ्या चॅनलवरती व्हाईट सॉस पास्ताची अपलोड केलेली आणि रवा फ्राय ॲड केलेली, जर कोणी बघितली नसेल तर जाऊन नक्की चेक करा। इथे मी आता ॲड केलेला आहे ब्लॅक पेपर पावडर, थोडेसे ब्लॅक पेपर पावडर ॲड करायचे आहे। त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये ॲड केलेला आहे रेड चिली पावडर आणि आता दोन्हीला पण आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता ही ग्रेव्ही मी एकदम थोडीशीच बनवली होती कारण मला त्याची जास्त प्रमाणात ग्रेव्ही नको होती, फक्त थोडीफार चिकनला लागेल इतकीच हवी होती।
सो मी त्याला जास्त ग्रेव्ही बनवली नव्हती. जर तुम्हाला जास्त प्रमाणात हवी असेल तर तुम्ही पाणी ॲड करून त्याच्यामध्ये थोडंसं कॉर्नफ्लॉवर ॲड करून प्रॉपर एक थिक ग्रेव्ही बनवू शकता. तर ह्याच्यामध्ये सॉल्ट ॲड केलेलं आहे आणि थोडंसं आपण इथे फूड कलर ॲड केलेला आहे, ऑरेंज कलर. त्यानंतर आपण ह्याला प्रॉपरली मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडा टाईमने आपण ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे, नाहीतर हे खूप जास्त थिक होऊन जाईल. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आपलं चिकन ॲड केलेलं आहे. तर सगळे जे चिकनचे पीसेस आहेत ते आपण ॲड करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही टेस्टसुद्धा इमॅजिन करू शकता की आपलं क्रिस्पी चिकन आणि जो सॉस बनवला आहे तो एकदम स्पायसी, टँगी आणि स्वीट असा त्या सॉसची टेस्ट आहे. ती टेस्टचं मिक्सचर किती मस्त लागत असेल. सो तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा. ही रेसिपी खूप मस्त लागते. जर तुम्हाला ग्रेव्ही बनवायची असेल तर तुम्ही मी जसं तुम्हाला सांगितलं की कॉर्नफ्लॉवरची स्लरी बनवा आणि त्यामध्ये पाणी ॲड करून थोडं मिक्स करा, तर तुम्हाला एक अशी थिक ग्रेव्ही पण भेटेल ज्याच्यामध्ये तुम्ही हे चिकन नंतर ॲड करू शकता. पण मला इथे जास्त ग्रेव्ही नको होती त्यामुळे मी जास्त पाणी वगैरे ॲड केलं नव्हतं. तर इथे आपलं चिकन मिक्स करून झालेलं आहे. वरून इथे आता मी पांढरे तीळ ॲड करून घेणार आहे. ते पांढरे तीळ ॲड करून मिक्स करून घ्यायचं आहे.